कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या पवित्र
कृतीचं भावार्थ दीपिकेचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत आणि 11व्या अध्यायाचं चिंतन चाललेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे आणि यानंतर देहभानाच्या भूमिकेवर आलेल्या अर्जुनाच्या ठिकाणी या विश्वरूप दर्शनाच्या योगाने जे भय निर्माण झालेलं आहे आणि त्या स्थितीमध्ये अर्जुन भगवंताशी जे बोलतोय त्याचा विचार आपला चाललेला आहे. आज सकाळी आपण अभंग क्रमांक 729 पर्यंत विचार करून आलेलो आहोत. आता 24व्या श्लोकापासून पुढचा आपला विचार चालू होतो. नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विंदामि शमं च विष्णो. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे विष्णू अर्थात व्यापका. कारण विष्णू हा शब्द व्यापक या अर्थी शास्त्रकारांनी सांगितलेला आहे. हे व्यापका, हे विष्णू, आकाशाला स्पर्श करणाऱ्या दैदिप्यमान आणि अनेक रंग असलेल्या, ज्याने तोंड पसरलेली आहेत, प्रदीप्त आणि विस्तृत ज्याचे डोळे आहेत, अशा तुला पाहून भयाने ज्याचे मन पीडित झालेले आहे, असा मी धैर्याला आणि मनशांतीला प्राप्त होत नाही. यावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, तया मुखांचा हा वाढला विस्तार, अनंत अपार नभाहुनी, त्रिलोकांचा बारा जया वेटाळीना, ऐसी जी गणना गगना हनिथोर. म्हणजे महाकाळाबरोबर अटीतटीने पैज मारून जे राहिलेले आहेत, असे ते अनेक कित्येक रागीत तोंड की ज्यांनी खूपच वाढून आकाशालाही ठेंगणं केलेलं आहे, किंवा अशी तोंड की जे आकाशाच्या मोठेपणाने आकळता येत नाहीत, त्रैलोक्यातील वाऱ्यालाच देखील जे वेढता येत नाहीत, ज्या मुखातील वाफेने अग्नी जळतो, असे प्रज्वलित मुख कशी आहेत देवा हे नेमकं कळत नाहीये. तसेच हे जे काही तोंड आहेत हे एकसारखे नाहीयेत. या मुखांवर रंगारंगांचा भेद आहे आणि जी तोंड अशी आहेत की प्रलयाच्या वेळी अग्नी यांचं सहाय्य मिळवतो, ज्याच्या अंगाचं तेज एवढं उग्र आहे की जे त्रैलोक्याची राखुंडी करतंय, शिवाय त्या तेजालाही तोंड आणि त्या प्रत्येक तोंडामध्ये असंख्य दात आणि असंख्य दाढाही आहेत. जणू काही वाऱ्याला धनुर्वात चढावा, किंवा समुद्र हा महापुरात पडावा, किंवा विषमिश्रित अग्नी वडवा नळाला मारण्याकरता प्रवृत्त व्हावा, किंवा अग्नीने हलाहल विष प्यावं, किंवा मरणच एखाद्याला मारण्याकरता प्रवृत्त व्हावं, तसं या संहारक तेजाला भयानक मुख आहे. आणि असं हे सर्व आश्चर्यच आहे देवा. परंतु हे जे काही तोंड आहेत ना, हे किती प्रमाणात मोठे आहेत म्हणाल तर, वरून आकाश तुटून पडल्यावर आकाशाला जसं भगदाड पडून राहतं, किंवा पृथ्वीला काखेत घेऊन हिरण्याक्ष दैत्य जेव्हा विवरामध्ये शिरला, तेव्हा हाटकेश्वराने पाताळाचं दार जसं उघडलं,
तसा हा तोंडांचा विस्तार होता. त्यात पुन्हा जिभांचा आवेश वेगळाच. खाण्याकरता हे विश्व देखील एका घासाला पुरे होणार नाही, म्हणून तो देव कौतुकाने देखील एकही घास भरत नव्हता. आणि पाताळातील सर्पाच्या फुत्काराने विषाच्या ज्वाळा जशा आकाशाला भिडतात, त्याप्रमाणे या पसरलेल्या मुखरूपी गुहेमध्ये ती जिव्हा आहे. प्रलयकालीन विजांचं जुडगं काढून त्या योगाने आकाशाचे बुरुज जसे उंच रचावेत, त्याप्रमाणे किंवा ओठांवर दाढांच्या मर्यादेपर्यंत प्रज्वलित असलेले वाकडी टोकं आहेत आणि ललाटरूपी वस्त्राच्या खोळीत असलेले डोळे कसे भयालाच भेडसावीत आहेत, असे पहा की जे महामृत्यूचे लूट असून ते भिवयांच्या अंधकारामध्ये दडून राहिलेले आहेत. आणि अशी महाभयाची आवड बाळगून या समरांगणावरती कोणते कार्य सिद्धीला नेऊ पाहतोस ते समजत नाही. परंतु मला मात्र मरणाचं भय प्राप्त झालंय. म्हणजे अर्जुन या ठिकाणी हे जे काही आगळं वेगळं वर्णन करतोय, त्यातून तो देवाला फक्त सांगू इच्छितोय की देवा, अशी जर माझी परिस्थिती आहे, इतकं जर मला तू घाबरवलंच आहे या ठिकाणी, तर एवढं मला घाबरवून या युद्धभूमीवरती तू काय साध्य करू इच्छितोस? माझ्याकडनं फार मोठं युद्ध होणं हे तर लांबच राहिलं, परंतु अशी जर स्थिती असेल तर मी मरेल एवढं मात्र निश्चित आहे. कारण की एवढा मी सध्या घाबरलेलो आहे. देवा, मीच विश्वरूप पाहण्याची इच्छा केली होती आणि त्यानुसार ते फळ हे प्राप्त झालं. तुझं विश्वरूप डोळ्याने पाहिलं आहे, पण आता माझे डोळे जितके शांत व्हावे तितके झाले आहेत. अहो, देह तर पृथ्वीचंच कार्य असल्यामुळे खरोखरी तो केव्हा तरी जाणारच आहे, त्यामुळे त्याची कीव कोणाला आहे. परंतु तुझ्या या विश्वरूप दर्शनाने माझा जीव कदाचित वाचतो की न वाचतो अशी मला शंका वाटत आहे. आणि एरवी भयाने अंग कापत आहे, तेच भय क्षणभर वेगळ्या रीतीने वाढले की मनाला ताप होतोय आणि बुद्धी दचकत आहे आणि देहाभिमान सुद्धा मी म्हणण्याचं विसरून जातोय. परंतु याहून वेगळा जो आनंद, केवळ आनंदाचा एक अंश, कूटस्थ नित्य प्रत्यगात्मा, पण त्यालाही या भयाने शहारे आणले आहेत. काय मला हा विश्वरूप दर्शनाचा वेडा छंद लागला होता, म्हणून माझा आत्मबोध या दर्शनाने कसा देशोधडी केला आहे. जगात असा भयानक गुरु शिष्य संबंध क्वचितच नांदत असेल. या अर्जुन काय बोलतोय त्याचे त्याला लवकर लक्षात येईना अशी त्याची परिस्थिती झाली. कारण की भयग्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे एक बाजूला हे विश्वरूप दर्शन झाल्याचा आनंदही जसा व्यक्त करत आहे, त्याप्रमाणे मी वाचतो की न वाचतो अशा पद्धतीने देखील तो बोलत आहे. म्हणून म्हणतात की देवा, तुझ्या या विश्वरूप दर्शनाने अंतःकरणात जी विकलता, जो घाबरेपणा निर्माण झालेला आहे, तो सावरण्याकरता अंतःकरणाला धैर्याची गवसणी करण्याचा मी प्रयत्न करतोय. परंतु माझ्या नावाने धैर्य हरपलंय आणि त्यावर अशा अधीर परिस्थितीतही विश्वरूप दर्शन होत आहे. म्हणजे या विश्वरूप दर्शनाने सगळं धैर्य समाप्त झालं आणि त्यातले त्यात पुन्हा हे विश्वरूप दर्शन होत आहे. बरं, हे पाहू नये याकरता म्हणून डोळे बंद करावेत तरी ते दिसतच आहे. आणि यामुळे या अधीरतेला सीमाच राहिली नाही. असो देवा, तुम्ही मला चांगलेच या उपदेशाने गुरफटून टाकलंय.
म्हणजे हा बिचारा जीव विश्रांती मिळवण्याच्या इच्छेने स्वैर धावाधाव करत आहे, परंतु त्याला या व्यापक विश्वरूप दर्शनाने कुठेही विश्रांती स्थान मिळत नाहीये. अशा या विश्वरूपाच्या महामारीने चराचरातील जीव गेलाच. महाराज, हे बोलू नये तर काय करावं? म्हणजे आम्ही जगावं कसं सांगा ना. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की देवा, आता तुझं विश्वरूप दर्शन झालंय, परंतु ते विश्वरूप पाहण्याचं माझं सामर्थ्य शिल्लक राहिलेलं नाहीये. हे किती भयानक विश्वरूप दर्शन आहे की जे पाहून अर्जुनासारख्याची सुद्धा भीतीने गाळण उडालेली आहे. त्याविषयी सांगतात. दंष्ट्राकराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला न लसन्निभानी दिशो न जाने न लभे च शरम प्रसीद देवेश जगन्निवास. म्हणजे देवा, दाढांनी भयंकर आणि काळाग्नीसारखी दिसणारी तुझी ही मुख पाहूनच मला दिशांचे ज्ञान होत नाहीये, मला सुख लाभत नाहीये. तरी हे जगताचं निवासस्थान असलेल्या देवेशा, तू प्रसन्न हो. म्हणून व्याख्यान करतात. जणू काळाचेच फुटवणिया भांडे उडावे तुकडे चोहीकडे अक्राळ विक्राळ तैसी तुझी मुखे पसरली देखे निरंतर. म्हणजे जणू महाभयाचं भांड फुटावं त्याप्रमाणे तुझी पसरलेली मुख माझ्या डोळ्यांपुढे पसरलेली अखंड दिसत आहेत. बरं, हे असो. प्रलय काळच्या शस्त्रांची दाट कुंपणं जशी लांबच्या लांब लावलेली असावीत, त्याप्रमाणे दात व दाढांची गर्दी झाली आहे आणि ती दोन्ही ओठांनी देखील झाकली जात नाही. प्रलय शस्त्रांचे जणू विलक्षण घातले कुंपण ऐसे वाटे, किंवा तक्षकाच्या तोंडी भरावे जहर पिशाच्य संचर काळ रात्री, किंवा वज्राग्ने अघोर आवेशे परजावे जैसे पावकास्त्र. म्हणजे तक्षकाच्या तोंडात विष भरावं, तक्षक अधिकच विषारी, पुन्हा त्यात विष भरावं, किंवा काळरात्रीमध्ये पिशाचांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नीने आग्नेयास्त्र तीक्ष्ण करावं. म्हणजे आग्नेयास्त्र हे मुळातच अग्निरूप आहे, त्यात पुढे वज्राग्नीने ते तीक्ष्ण करावं. हे जसं आहे, म्हणजे विशेष जसं त्याला प्राप्त होतं, त्याप्रमाणे तुझी मुख हे प्रचंड असून त्या मुखांवर क्रोधाचा आवेश बाहेर ओसंडत आहे. आणि देवा, त्यामुळे आमच्यावर तर मरणरूपी पाण्याचा लोंढाच आला आहे रे. सृष्टी संहाराच्या वेळचा प्रचंड वायू आणि प्रलयाच्या वेळचा अग्नी, या दोघांचं ज्या वेळेला मिलन होतं त्यावेळेला काय एक जळत नाही. असं आहे, अग्नी आणि वायू या दोघांमध्ये दोन प्रकारचे संबंध आहेत. म्हणाल तर हे एकमेकांचे शत्रू देखील आहेत आणि म्हणाल तर एकमेकांचे मित्र देखील आहेत. म्हणजे ज्या वेळेला अग्नी हा लहान असतो त्यावेळेला वायू हा त्याचा शत्रू असतो. उदाहरणार्थ, एखादी समई लावलेली आहे, दिवा लावलेला आहे, तर यावेळेला अग्नी लहान आहे, यामुळे वाऱ्याची झुळूक जर आली तर तो वारा त्या दिव्याला, समईला मालवतो, विझवून टाकतो, म्हणजे शत्रूचं कार्य करतो. पण ज्या वेळेला अग्नी मोठा असेल त्यावेळेला जर वारा आला तर तो वारा त्या अग्नीला वाढवतो, म्हणजे मित्राचं कार्य करतो. मग असा ज्याला सृष्टी संहाराच्या वेळचा प्रचंड वायू असतो आणि प्रलयाच्या वेळचाच अग्नी असतो, या दोघांचं मिलन होतं, त्यावेळेला वारा हा अग्नीला सहकार्य करत असल्यामुळे यामध्ये काय जळत नाही, सगळंच जळतं. हे जसं आहे त्याप्रमाणे तुझी संहार करणारे मुख पाहून धैर्य तर आम्हाला पारखं झालंच, पण आता मी
पूर्ण वेडा झालो आहे. किंबहुना मला दिशा देखील ओळखता येत नाही. दिसताना दिशा गेलो मी भुलून, नाठवे मी कोणतेही आता. एवढंच काय, पण मी स्वतःला देखील जाणत नाही म्हणे. तुझे विश्वरूप देखिले आळुमाळ, सुखाचा दुष्काळ तोची झाला. अरे किंचितच किंवा थोडा वेळ डोळ्याने विश्वरूप पाहिलं काय, आणि तेवढ्याने आमच्यावर सुखाचं अवर्षण पडलंय. म्हणून हे देवा, तू आता आपलं अचाट विश्वरूप आवर आवर. झालं काय, विश्वरूप पाहावं पाहावं ही अंतःकरणामध्ये उत्कट इच्छा अर्जुनाची निर्माण झाली. त्याप्रमाणे भगवंताची प्रार्थनाही केली, आणि प्रथम विश्वरूप जे आहे, भगवंताने दिलेली जी दिव्य दृष्टी होती, त्याच्या आधाराने त्याने उत्तम रीतीने पाहिलं देखील. त्यावेळेला कौतुकाने पाहत होता, या भगवंताचे बाहू कसे आहेत, मस्तकावर काय आहे वगैरे. परंतु पुढे युद्ध होण्याकरता किंवा भक्ती करता म्हणून भगवंताने जे द्वैत भावाचं रक्षण केलं, आणि त्यानंतर अर्जुन ज्या वेळेला देह भावावरती आला, द्वैत भूमिकेवर आला, त्यावेळेला मग हे असं अत्यंत भयानक भीषण असलेलं विश्वरूप पाहिल्यानंतर वीर धीर शूर असलेल्या अर्जुनाची देखील भीतीने गाळण उडाली आहे. म्हणून तो आता त्या स्वरूपाचं वर्णन करतोय की अरे हे स्वरूप कसं आहे, किती उग्र आहे, आणि यामुळे हे देवा तू मात्र हे आता आवरून घे. अर्जुन म्हणतो, असं तू मरण आणणारं विश्वरूप प्रगट करणार आहेस, हे जर मला आगाऊ कळालं असतं तर ही विभूती दर्शनाची गोष्ट सांग, असं का बरं मी म्हटलं असतं, म्हणालोच नसतो रे. पण जाऊ दे, आता झालं ते झालं. एक वेळ या विश्वरूप प्रलयापासून माझे प्राण वाचवा देवा. हे अनंता, तू जर आमचा मालक आहेस तर माझ्या आयुष्याच्या आड कृपेची ढाल घाल, आणि हा महामारीचा पसारा पुन्हा तू आपल्या पहिल्या स्वरूपामध्ये साठवून घे. हे सर्व देवांची श्रेष्ठ उपास्य देवता असलेल्या श्रीकृष्णा, ऐक, तुझ्या चैतन्याच्या अधिष्ठानाने विश्व राहतं ते विसरलाच वाटतं, कारण हे उलट विश्वाचा संहार करण्याचंच कार्य तो आरंभला आहे. म्हणजे तुझ्यामुळे जग जगतं, तर ते जगवायचं सोडून हे भीषण विश्वरूप दाखवून तू जणू काही मारण्याकरताच प्रवृत्त झालास रे. म्हणून हे देवराया, लवकर प्रसन्न हो आणि आपली ही माया आवर आवर, आणि मला या महाभयापासून बाहेर काढ. आपुली ही माया घे आवरून, होऊन प्रसन्न देवराया. आता महाभयापासून श्रीहरी त्वरे मुक्त करी मज लागे. लवकर देवा मला या भयापासून सोडवा. येथ तुझ प्रती देवा आईशा रीती यावे काकुळती वारंवार. देवा, मी या मर्यादेपर्यंत, इथपर्यंत अतिशय काकुळतीने पुन्हा पुन्हा तुला म्हणतोय की या विश्वरूपामुळे मी फार घाबरलेलो आहे, भित्रा झालोय. देवांची राजधानी असलेल्या अमरावतीवर जेव्हा दैत्याचं आक्रमण झालं, तेव्हा मी एकट्याने शत्रूचा पराभव केला. ग्रासण्याकरता पसरलेल्या काळाच्या तोंडालाही जो मी घाबरत नाही, परंतु देवा, हा मात्र त्यातला प्रकार नाही. या ठिकाणी तो मृत्यूवरही ताण आणू करून या संपूर्ण विश्वासह आमचाच ग्रास करावास, असा हा अतिभयानक प्रसंग आहे. पण हा प्रसंग कसा ओढवला मला कळतच नाही, कारण हे प्रलयाची वेळ नाही,
मध्यंतरी तूच एक काळ भेटला आहेस आणि यामुळे हा बिचारा त्रिभुवन गोळ हा अल्पायुषी झाला आहे. म्हणजे अर्जुन म्हणतो की मृत्यूलाही मी घाबरत नाही, परंतु आता मात्र असं वाटतंय की जगासह माझा देखील ग्रास करण्याकरता तू प्रवृत्त झाला आहेस. परंतु देवा, ही तर प्रलयाची वेळ नाहीये, तर मध्येच असा काळ तू कसा आलास हेच कळत नाहीये म्हणे. आणि यामुळे हे बापुडे त्रैलोक्य अल्पायुषी झाले, रूप हे थोरले देखताची. हे रूप पाहताना हे जे काही त्रैलोक्य आहे, बिचारा त्रिभुवन गोल जो आहे तो अल्पायुषी झाला ना. म्हणून हाय हाय कैसे भाग्य विपरीत विघ्न अवचित पातले हे, तुझे विश्वरूप देखून यशंत व्हावे ऐसे हे तो मनी होता. अरे अरे, काय हे विपरीत दैव रे. म्हणजे शांती कर्मणी वेतालो दया, म्हणजे एखाद्या मंगळ प्रसंगी वेताळाचं उदय व्हावा, तसं इथे विश्वरूप दर्शनाने मनाची शांती करावी असं मनामध्ये विचार केला होता, पण विघ्न उभं राहिलं. हे विश्व गेलं, आता तू सर्वांना गिळू लागला आहेस. तुझं विश्वरूप पाहून मन शांत करावं असं वाटत होतं, परंतु तू तर त्या विश्वाचाच ग्रास करण्यास प्रवृत्त झालाय. किंबहुना सर्वत्र अनेक तोंड पसरून चहूकडून हे सैन्य गिळीत आहेस, हे मला प्रत्यक्ष दिसत नाही काय? हे काय आहे? अर्जुनाला असं वाटत होतं की या सर्व सैन्याचा संहार करणारा मी आहे, मी पराभूत करणारा आहे, मारणारा मी आहे. पण आज त्याला खात्री पटली की मारणारा मी नाही आहे, तर मारणारा देव आहे. पण महाभारतामध्ये असं पण एक चिंतन आलेलं आहे. एक बर्बरीक नावाचा या पांडवांकडचा योद्धा होता. तो म्हणाला, अहो एवढी तयारी करण्याची काय आवश्यकता आहे? माझ्याकडे असं एक अस्त्र आहे की ते चालवता क्षणी कुणाचं मर्मस्थान कुठे, कुणाचं मरण कुठे आघात केल्याने येणार आहे ते मला कळेल. आणि दुसरा बाण चालवतो त्यातून अनेक बाण प्रगट होतील, ते बाण त्या त्या व्यक्तीच्या मर्मस्थानावर जाऊन लागतील आणि त्याचा अंत होईल. 2च बाणात सर्व युद्ध संपवतो म्हणे. मग ते पांडव पक्षाकडचे असो अथवा कौरव पक्षाकडचे असो, दोन्हीकडचे 2च बाणात संपवतो. हे ऐकल्यानंतर देवांना सर्वांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, दाखव प्रत्यंतर. आणि म्हणून त्याने जे आहे खरोखर एक बाण सोडला, तर प्रत्येकाचे जे मर्मस्थान आहेत त्या ठिकाणी लाल शेंद्रासारखी खूण झाली. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे पाहिलं, त्यालाही देखील खूण झालेली होती. देवाच्या लक्षात आलं, बरोबर आहे, याच्याकडे ही सिद्धी आहे. तो म्हणाला, सोडू का दुसरा बाण? तर त्याने दुसरा बाण सोडण्याच्या आतच भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चक्राच्या माध्यमातून त्याचं मस्तक उडवलं. आता बाकीचे विचार करायला लागले, अहो एवढं युद्ध करण्याच्या ऐवजी 2 बाणात काम संपवणारा होता. भगवान म्हणाले, हो बरोबर आहे, पण 2 बाणात जर त्यांनी सर्व खेळ संपवला असता तर अर्जुनाला मला ज्ञानोपदेश कसा करता आला असता? देवाचा विचार सांगतोय. आणि अर्जुनाची महती कशी वाढली असती याकरता हा असाच बरा. त्या बरोबरीकाने देवाची प्रार्थना केली, देवा मी कोणताही अपाय केलेला नव्हता, पण ठीक आहे, तू मला दिलेला दंड, पण माझी एक इच्छा आहे. काय? की हे महाभारतीय युद्ध मला पाहता यावं. भगवान म्हणाले, ठीक आहे. आणि म्हणून धड तर बाजूला झालेलं, परंतु त्या मस्तकाला भगवंताने जीवित ठेवून एका असं दूरदेशीवरती स्थापित केलं की त्याला तिथून सर्व युद्ध दिसत असे. महाभारतीय युद्ध पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला. कुणाला असं वाटत असे, मी एवढा पराक्रम केला त्यामुळे हे युद्ध जिंकलो आपण. भीमसेनांना जाणवलं 50 पेक्षा अधिक कौरव मी एकट्याने मारले, त्यामुळेच
आपल्याला या युद्धामध्ये विजय मिळाला वगैरे वगैरे, प्रत्येकाची भूमिका अशी. मग आता या सर्वांचा अभिमान नष्ट करण्याकरता म्हणून भगवान श्रीकृष्ण या सर्वांना बर्बरिकाकडे घेऊन गेले. भगवान म्हणाले, अरे खरोखर आहे भीमदादा, तुमचा फार पराक्रम आहे, अर्जुना तुझा फार पराक्रम आहे, परंतु या युद्धामध्ये कोणी किती पराक्रम गाजवला आहे हे जाणून घेण्याकरता आपण या युद्धाचा जो साक्षी बर्बरिक आहे ना त्याच्याकडे जाऊ. म्हणून ज्यावेळेस बर्बरिकाकडे गेले आणि विचारलं की सांगा बर्बरिकजी, या युद्धामध्ये कुणी किती पराक्रम गाजवला आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, या युद्धामध्ये सर्व सैन्याचा संहार करणारा, हातात त्रिशूळ धारण केलेला फक्त एकच पुरुष मी पाहत होतो. बाकी अर्जुन भीम वगैरे कोणी लढले हे मला दिसलंच नाही. आणि हे ऐकल्यानंतर मग या सर्वांचा अभिमान निवृत्त झाल्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. असो, म्हणजे हे सर्वत्र तुंड म्हणजे अनेक रूप जी आहेत, तर हेच चहूकडून सर्व सैन्य गिळत आहेत हे मला प्रत्यक्ष दिसतंय. अर्जुन ग्वाही देतोय, आम्ही च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवा वनिपाल संघैः भीष्मो द्रोणसूतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः. म्हणजे पृथ्वीचं पालन करणाऱ्या राजे लोकांसह हे सर्व धृतराष्ट्राचे दुर्योधनादी पुत्र, भीष्म, द्रोण, तसेच हा सूतपुत्र कर्ण आणि आमच्याकडच्या प्रमुख योद्ध्यांसह ओळखतात. अंध धृतराष्ट्र तयाचे कुमर नव्हे तका वीर कौरव हे, तुझ्या मुखा माझी सर्व हे साचार सहपरिवार गेले गेले. अर्जुन म्हणतोय, अरे तुझ्या तोंडात गेलेले हे कौरव कुळातील वीर नाहीत काय? वीर आहेत. आणि हे तर आंधळ्या धृतराष्ट्राची मुलंच आहेत. देवा, तुझ्या तोंडात हे सर्व परिवारासह गेले आणि पाहता पाहता गेले रे. आणि जे जे या कौरवांना सहाय्य करण्याकरता देशोदेशीचे राजे इथे आले आहेत, त्यांची मरण वार्ता त्यांच्या घरी जाऊन सांगण्यासही कोणी भेटणार नाही असा सरसगट सर्वांचा तू ग्रास करत आहेस हे मी प्रत्यक्ष पाहतोय. ज्यांच्या याला उदाहरण देत आहेत की ज्यांच्या गंडस्थळात मध आहे अशा हत्तींचा संघात तू गटागटा तोंडात घेत आहेस. आणि त्यापेक्षाही पुढचा अघोरपणा म्हणजे त्या हत्तीवर बसलेल्या माहुतांना आणि इतर समुदायाला देखील ग्रासण्याकरता मिठी देत आहेस. किंबहुना रणगाड्यावरून मारा करणाऱ्या तोफा आणि पायदळांच्या हातातील मोगर म्हणजे मुदगल हा सर्व शस्त्रास्त्रांचा भार देखील तुझ्या मुखामध्ये हरपून जात आहे. जी शस्त्र यमाची भावंड आहेत, म्हणजे शस्त्राने प्रहार केल्यानंतर मरणच येतं की नाही, म्हणून ते शस्त्र कसे आहेत ते यमाची भावंड आहेत. त्यापैकी एक सुद्धा विश्वाचा नाश करू शकेल. म्हणजे असे अनेक शस्त्र आहेत की ज्या शस्त्रांपैकी एक शस्त्र देखील विश्वाचा नाश करू शकेल, अशी ती कोटीपेक्षा अधिक शस्त्र ते सगळेच तू गिळून टाकतोयस ना रे. हत्ती, घोडे, पायदळ आणि रथ या चतुरंग सैन्याचा परिवार आणि विशेषतः घोडे जोडलेले मोठे मोठे रथ यांना तर दात देखील लावत नाहीस, इतके सहजपणे तू गिळत आहेस. परमेश्वरा, या सर्वांना गिळून कसा चांगला संतुष्ट झाला आहेस ना रे. अरे भीष्माचार्यासारख्या सत्य आणि शौर्य
यांच्यामध्ये निष्णात असं दुसरं कोणी आहे का? पण तोही अरे रे, हा गुरु ब्राह्मण द्रोणाचार्य जे ब्राह्मण आहे पण त्यालाही गिळून टाकलास. अरे अरे, हा हा सूर्याचा पुत्र वीरकर्ण हा देखील गेलाच गेला. आता इथे बघा, मूळ श्लोकामध्ये सूतपुत्रस्तथासौ असं म्हटलेलं आहे. परंतु युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच कर्ण हा सूतपुत्र नसून कुंतीपासून झालेला सूर्यपुत्र आहे हे पांडवांना कळालं होतं. आणि यामुळे किंवा बरं कुंतीपुत्र म्हणावं तर धर्मराजाधिकांवर या नावाची अतिव्याप्ती होईल. शिवाय आपल्या आईने कौमार्य अवस्थेत केलेला अतिप्रसंग आपण आपल्या मुखाने उच्चारणं हा दोषास्पद असल्यामुळे मौलींनी अर्जुनाच्या मुखाने कर्णासंबंधी कुंतीपुत्र असा उच्चार न करता सूर्यपुत्र असा जो आहे वस्तुस्थितीमूलक पण आदरदर्शक शब्द योजवला. अरे रे हा देखे सूर्याचा नंदन, गेला गेला कर्ण महावीर. 824 क्रमांकाचा अभंग. सूर्यपुत्र म्हणून त्याचा सन्मानही केला आणि तो गेला हेही दाखवलंय. आणि देवा फक्त कौरव पक्षाकडचेच गेलेत असं नाही, तर आमच्याकडच्या देखील सर्व योद्ध्यांचाही कीर पूर्णपणे तो झाडून टाकलेला दिसत आहे. हाय हाय, अरे जगन निर्माण करणाऱ्या विधात्या भगवंताच्या या अनुग्रहाने कसं विपरीत झालं आहे पहा. म्हणजे मी विश्वरूप दर्शनाविषयी प्रार्थना करून बिचारे या जगाला मरणच आणलंय रे. त्यामुळे मागे 7व्या आणि 10व्या अध्यायात थोड्या बहुत युक्तीने भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या होत्या, पण तसा तो व्यापक विभूती नसेलच अशी विपरीत भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि पुन्हा विश्वरूप दाखवण्याविषयी मी प्रश्न करण्यास तयार झालो होतो. म्हणून असं आहे की जे दैवात भोगायचं असतं ते कालत्रही चुकत नाही आणि भावी कालात अवश्य होणाऱ्या घटनेप्रमाणे बुद्धीही तशीच होते. म्हणून माझ्या कपाळी लोकांनी दोषारोप करावेत असा भोग जर पूर्वी ठरलेलाच असेल तर तो चुकेल तरी कसा. म्हणून असं आहे की जे आपल्याला भोगायला येणारच आहे ते कालत्रयी कधीही चुकत नाही. आणि भावी काळामध्ये ज्या अवश्य होणाऱ्या घटना आहेत त्या घटनांप्रमाणेच तशी वागण्याची बुद्धी होत असते. म्हणून असं म्हटलेलं आहे, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर न लिप्पेरन नल राम युधिष्ठिराः. जे अवश्य होणारच आहे किंवा जे प्रारब्धात लिहून ठेवलेलंच आहे त्याचा प्रतिकार जर करता आला असता तर नल राम युधिष्ठिर इत्यादिकांसारखे जे यांना कधीच दुःख प्राप्त झालं नसतं. पण ते निश्चित ठरलेलंच आहे त्यामुळे ते तसं होणारच आहे. याकरता उदाहरण असं दिलेलं आहे पुढे. म्हणजे बघा, विधिलिखित हे ऐसे जरी असे तरी कोणा कैसे टाळवेल मथी 832 क्रमांक. आता याला जो आहे दृष्टांत देतात, मंथिता सागर लाभले अमृत तरी देव स्वस्थ राहते ना, मग पुनरपी घुसळिता अंती आले तया हाती काळकूट. परिते संकट एके परी अल्प प्रत्ययाचे माप घेता वाटे. म्हणजे समुद्र मंथन काळी
आरंभी अमृत देखील देवांच्या हाताशी आलं, पण तेवढ्या अमृताच्या लाभाने समाधान मानून देवाने गप्प बसावं ना, पण बसले नाहीत. अधिक अमृताच्या हव्यासाने पुन्हा त्यांनी मंथन केलं आणि मग शेवटी काळकूट विषाला उठवलं, जाग केलं, असं चिंतन आलेलं. श्रीमद भागवत पुराणामध्ये आरंभी विष आणि शेवटी अमृत निर्माण झालं अशी कथा आहे. परंतु जसं विहीर खोदताना सुरुवातीला थोडं पाणी लागतं, पण विहीर खोदणारा तेवढ्यावर संतुष्ट न राहता अधिक खोदण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा काय होतं, पक्का खडक लागतो आणि तोही श्रमाने खोदल्यानंतर मग पुष्कळ पाणी लाभतं. त्याप्रमाणे सुरुवातीला थोडं अमृत निर्माण झालं असेल, पण तेवढ्यावर देवाने संतोष न मानता पुन्हा मंथन केलं आणि त्यापासून काळकूट निर्माण झालं आणि पुन्हा शेवटी धन्वंतरी हा विपुल अमृत कुंभ घेऊन प्रगट झालाय, अशी कथा असण्याची शक्यता आहे. म्हणून सुरुवातीला थोडं अमृत, मध्यंतरी काळकूट आणि शेवटी विपुल अमृत असा क्रम असला पाहिजे असं मला वाटतं. कारण की आत्तापर्यंत ज्या काही कथा आपण पाहतोय त्यामध्ये सुरुवातीला विष आणि नंतर अमृत असंच चिंतन पाहिलेलं आहे. परंतु ज्या अर्थी माऊली हा विचार सांगतात त्या अर्थी निश्चितपणे असं काहीतरी असण्याची शक्यता आहे. असो, माऊलींनी दृष्टांताकरता सुरुवातीच्या अमृताला प्राधान्य देऊन मध्यंतरीच्या काळकूटाला शेवटचं केलंय आणि पुराणांनी सुरुवातीला थोडं अमृत असमाधानकारक असल्यामुळे ती कथा गाळून मध्यंतरीच्या काळकूटाला प्राधान्य देऊन नंतरच्या विपुल अमृताला शेवटचं मानलं आहे. किंवा कल्पभेदाने सुरुवातीला अमृत आणि शेवटी कालकूट असाही कथेचा भेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो, पण या उदाहरणानुसारच अर्जुन म्हणतो की 10व्या अध्यायातील उपदेशाने भगवंताची विश्वव्यापकता जी आहे ती मला कळालीच होती ना, पण तेवढ्यावर संतुष्ट न राहता मी वेड्याने विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे हे भयानक विश्वरूप भगवंतांनी प्रगट केलं. हा सर्व प्रकार कसा झाला तर अमृतानंतरच्या कालकूटाप्रमाणे झालाय. पण अर्जुन म्हणतो तो कालकूट निर्मितीचा प्रकार एका दृष्टीने फार थोडा होता, कारण त्याचा प्रतिकारच करावायचं म्हटलं तर प्रतिकाराच्या आटोक्यात येण्यासारखा होता तो. पण आणि त्यावेळेचं ते संकट भगवान शंकराने कालकूट प्राशन करून निवारणही केलं. म्हणजे काळकूट निर्मितीचा जो प्रकार आहे तो थोडा होता, त्याचा प्रतिकार करायचं म्हटलं तर प्रतिकाराच्या आटोक्यात येणारा होता आणि ते संकट त्याला भगवान शंकरांनी निवारणही केलं होतं की नाही. तयाचाही परिहार करीती अवसरी नीलकंठ. आपण नेहमी म्हणतो देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्या माझी अवचित हलाहल जे उठेले, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. देवाने ते संकट बाजूलाही केलं ना, पण आता मात्र हा विश्वरूपाचा जळता वारा कोण आवरू शकेल, विषाने भरलेलं गगन कोण गिळू शकेल, महाकाळाबरोबर कोण झुंज खेळेल, आणि हे सर्व करण्याचं सामर्थ्य अंगात आणता येत असतं काय? नाही. म्हणजे याप्रमाणे अर्जुन हा दुःखाने शिनत होता, अंतःकरणात शोक करीत होता, परंतु विश्वरूप दाखवण्यातील देवाचा सांप्रत अभिप्राय काय आहे हे मात्र त्याला कळालेलं नव्हतं. मी मारणारा आहे आणि कौरव मरणारे आहेत, या मोहाने अर्जुन जो व्यापलेला होता तो मोह नष्ट करण्याकरताच श्रीकृष्णाने आपलं हे विश्वरूप दाखवलं होतं. कारण भगवान अर्जुनाला म्हणालेच आहेत, अरे हे सगळे मी मारलेलेच आहेत, निमित्त मात्रम भव सव्यसाचिन. तो अधिक नाही, फक्त निमित्त मात्र हो.
पण तरी सुद्धा अर्जुनाला पटत नव्हतं. आता ज्या वेळेला त्यांनी हे स्वरूप पाहिलंय की अरे आपल्याकडची असो की कौरवांकडची असो, सर्वांना मारणारा हाच एक आहे, याने मारलेलेच आहेत. मग हे विश्वरूप आणि देवाचं हे उग्ररूप पाहिल्यानंतर मी मारणारा आहे असा अभिमान त्या अर्जुनाच्या ठिकाणी राहणं शक्य आहे काय? तर निश्चितपणे राहणार नाही. आणि तो राहू नये याकरताच म्हणून अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दाखवल्याचं वर्णन पाहायला मिळतं. खरं म्हणजे कुणीही कुणाला मारत नाही आणि जगामध्ये एकटा मीच सर्वांचा संहार करणारा आहे हा सिद्धांतच विश्वरूपाच्या निमित्ताने भगवान प्रगट करत आहेत. परंतु अर्जुनाला देवाचा हा अभिप्राय कळला नव्हता, म्हणून त्याची व्यर्थ व्याकुळता होती. अरे अरे, मग तो नसलेले भयकंप निष्कारण वाढवित होता. परिप्रभूचा हा गूढ अभिप्राय नेणे धनंजय म्हणून या कंप पावे वाया व्याकुळोनी चित्ती नसतीची भीती वाढवून. बघा पुढचं वर्णन कसं आहे. वक्त्रा आणि ते त्वरमाणा विशंती दंष्ट्रा कराला आणि भयानकानी केचिद विलग्ना दशनांतरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः. म्हणजे त्वरा करणारे काही सैनिक दाढांनी विक्राळ व भयंकर अशा तुझ्या तोंडात प्रवेश करत आहेत. देवा, काही तुझ्या दाताच्या फटीत चिकटलेले आहे. सैनिक चूर्ण झालेल्या मस्तकांनी दिसत आहेत. किती भयान विश्वरूप आहे. अर्जुनाला काय दिसतंय त्याचं वर्णन चाललेलं आहे. भगवान म्हणतात त्यावेळेला तो अर्जुन शोकाने म्हणाला, पहा हो, धनुष्य कवचांसह दोन्ही पक्षांचं सैन्य एकदम विश्वरूपाच्या तोंडात गेलंय. आभाळ जसं आकाशामध्ये जिरून जातं त्याप्रमाणे धनुष्य कवचासह सर्व सैन्य विश्वरूपाच्या तोंडात गेलंय. किंवा दुसरं उदाहरण देतात, देख महाकल्पांचे अंती कोपताच सृष्टी वरी काळ पाताळा सगट करीत असे ग्रास जैसा एकविस स्वर्गांचा आहे. म्हणजे महाकल्पाच्या शेवटी यम जेव्हा सृष्टीवर रागावतो तेव्हा पाताळा सगट 21 स्वर्गांनाही तसा जोराने धडक देतो, म्हणजे त्यांचाही नाश करतो. काय स्वर्गाचा विचार करत असताना एक प्रकारचा स्वर्ग सांगितलेला नाही. माहेंद्र स्वर्ग, प्राजापत्य स्वर्ग, बिलस्वर्ग असे 3 नावाने प्रत्येकामध्ये 7 असे 7 21 स्वर्गांचं वर्णन केले. स्वर्ग या शब्दाचा एक सरळ अर्थ असा करायचा आहे की उत्तम प्रकारचं सुख भोगण्याचं एक ठिकाण, त्यालाच स्वर्ग असं म्हटलं गेलेलं आहे. हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे की कल्पाच्या शेवटी जसा रागावलेला यमराज काळ हा 21 स्वर्गांचाही ग्रास करतो, म्हणजे सर्वांचाच ग्रास करतो, त्याप्रमाणे या विश्वरूपाने कौरव पक्ष आणि पांडव पक्ष दोन्ही सैन्यातल्या सर्वांचाच एकदमच ग्रास केलेला दिसतो. किंवा तिसरं उदाहरण देतात, किंवा प्रतिकूल अदृष्टामुळे धन साठवून ठेवणाऱ्या कृपणाचं ऐश्वर्य जसं स्वभावतःच जिथल्या तिथेच लयाला जातं, त्याप्रमाणे युद्धाकरता विस्तारलेलं सैन्य एका मार्गाने या विश्वरूपाच्या मुखात आपोआप प्रविष्ट झाले आहेत, परंतु एकही या तोंडातून सुटत नाही किंवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. कसं कर्म ओढवलं आहे पहा म्हणे. धनाच्या 3च गतिशास्त्रकारांनी सांगितलेल्या आहे. दानम भोगो नाशः. दान करणं उत्तम गती आहे, स्वतः उपभोग घेणं ही मध्यम गती म्हणजे मधला मार्ग आहे. पण जो दानही करत नाही आणि स्वतः उपभोगही घेत नाही त्याचं धन टिकतं किंवा वाढतं असं नाही, तर ते जागच्या जागीच जसं लयाला जातं, त्याप्रमाणे हे विस्तारलेलं सैन्य जे आहे या विश्वरूपाच्या मुखात आपोआपच प्रविष्ट झालेलं आहे.
यातून कोणी सुटतही नाही आणि सुटण्याचा प्रयत्नही करे नाही. कशी विलक्षण कर्मगती या ठिकाणी प्राप्त झाली आहे. उंटानं जसं अशोक वृक्षाचं शेंडा चघळून टाकावा, त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या तोंडात हे लोक वाया गेले आहेत. परंतु त्यांची मुकुटांसह डोकी या दाढांच्या सांडशीत अडकलेली आहेत. म्हणजे त्यांचं पीठ चूर्ण कसं होत आहे हे प्रत्यक्ष मला दिसत आहे. त्या मुकुटावरील रत्न दातांच्या फटीत, तर त्यांचं चूर्ण जिभेच्या बुडाशी लागलेलं आहे. आणि काही काही चूर्ण दातांच्या अग्रभागांवर माखलेलं दिसत आहे. कदाचित असं असेल काय हो, की विश्वरूप काळाने लोकांची शरीरे तेवढी बलात्काराने गिळून टाकले, परंतु त्या जीवांच्या शरीरांची मस्तक मात्र अवश्य राखून ठेवली. म्हणजे हे सगळे मस्तक वगैरे दिसायला लागले ना, मग त्यामुळे तो अर्जुन मनातच म्हणायला लागला की असं काही आहे का की धडापासनं खालचं खाऊन घ्यायचं आणि फक्त मस्तक ठेवायची, असं तर काही राहत होत नसेल ना. म्हणजे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये शुद्ध ज्ञान तंतूंनी युक्त उत्तमांग असलेलं जे मस्तक आहे ते मस्तक हे आहेत. म्हणूनच की काय, महाकाळाच्या तोंडात जाऊ नये, पण शेवटी तशा चूर्ण स्वरूपात का होईना ते मस्तक उरलीत. म्हणजे बाकीचे अंग गेले, परंतु मस्तक उरण्या पाठीमागे हेतू काय, तर शरीराच्या सर्व अवयवांमध्ये ते शुद्ध ज्ञान तंतूंनी युक्त असल्यामुळे उत्तम अंग आहेत, म्हणून तर कदाचित ती शिल्लक राहत नसतील ना. मग अर्जुन म्हणाला, हा काय प्रकार आहे की जन्मलेल्या प्राण्याला जिवंत राहण्याची दुसरी बाजूच नाही. जग हे आपोआपच मुखरूपी डोहात प्रवेश करत आहे. अरे बाबा, या सर्व सृष्टी आपोआपच या मुखाच्या मार्गाला लागल्या आहेत. आणि हा विश्वरूप श्रीकृष्ण जिथल्या तिथे शांतपणाने सर्वांना गिळत आहे. म्हणजे त्या मुखांना प्रयत्नही करावे लागत नाहीयेत, आपोआप सृष्टी हीच त्या मुखांकडे जात आहे. कशी ही स्थिती आहे. आणि तो श्रीकृष्ण मात्र शांत रूपाने एका जागी आहे. तो या सर्वांना ग्रास करतोय, गिळतोय. ब्रह्मादिक जे सर्व देव आहेत ते देखील उंच असलेल्या मुखामध्ये धावत आहेत. म्हणजे ते स्वतःच त्या मुखामध्ये प्रविष्ट होत आहेत. आणि इतर जे सामान्य पितर, गंधर्व इत्यादी आहेत ते खालच्या म्हणजे अलीकडच्या तोंडामध्ये भरले जात आहेत. आणखीही इतर प्राणी ते सर्व उत्पन्न ठिकाणीच ग्रासले जात आहे, पण याच्या मुखातून काहीही सुटत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणजे असं आहे की जे जे काही निर्माण झालेले आहेत ते सर्व या देवाच्या मुखामध्ये, या विश्वरूपाच्या मुखात काळाच्या ओघामध्ये सर्व आपोआपच नष्ट होणारे आहेत. नष्ट व्हायचं नाही म्हणलं तरी सुद्धा त्या ठिकाणी उपाय चालत नाही. ज्याप्रमाणे लोह चुंबकाकडे लोखंड हे आपोआप खेचल्या जातं, त्याप्रमाणे हे सर्व जे आहेत प्राणी देवादिकांसह ते या भगवत स्वरूपाकडे, विश्वरूपाकडे आपोआपच खेचले चालले आहेत. आणि इथे कोणीही सुटत नाहीये हे मात्र निश्चित आहे. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. म्हणजे महानदांचे ते ओघ जैशारीती जाऊनी मिळती सागराते. तो अर्जुन म्हणतो, जसे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच वाहतात, त्याप्रमाणे या मनुष्य लोकातील वीर सर्व बाजूंनी प्रदीप्त असलेल्या तुझ्या मुखात प्रवेश करतात रे. यावर व्याख्यान करतात की जसे गंगादी महानद्यांचे ओघ मोठ्या वेगाने समुद्राचं अंग प्राप्त करून घेतात, समुद्रात प्रवेश करतात आणि तिथे गेल्यानंतर शांत होतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी हे जग तुझ्या मुखात प्रवेश करत आहे. या प्राण्यांच्या समूहाने आयुष्याच्या मार्गाने वेगाने जात असता आपल्या वयाला इतके दिवस झाले, इतक्या रात्री लोटल्या
अशी गणना करून आयुष्य संपल्याची जणू जाणीव होऊन वेगाने आत्मनाश करून घेण्याकरताच की काय तुझ्या तोंडाशी जवळीक साधली आहे किंवा ते साधत आहेत असं वाटतंय. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगाः तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगाः. म्हणजे ज्याप्रमाणे वाढलेल्या वेगाने युक्त असलेले पतंग किडे नाशाकरता प्रदीप्त अग्नीत प्रवेश करतात, त्याप्रमाणे वाढलेल्या वेगाने युक्त असलेले लोक लोक स्वतःच्या नाशाकरताच तुझ्या तोंडात प्रवेश करतात. आपण बघा ते किडे जे असतात ना, आपण दिवा वगैरे लावला तर वेगाने येतात आणि त्या दिव्याच्या ज्योतीला अग्नीमध्ये प्रवेश करतात. त्याला कवटाळण्याचा प्रयत्न करतात, येतात तर तिथे मरूनच जातात. म्हणजे पेटलेल्या पर्वताच्या दरीत किंवा दरीच्या तोंडात पतंगांचा समूह जसा जळतो त्याप्रमाणे हे सर्व लोक या मुखामध्ये प्रत्यक्ष पडत आहेत रे. परंतु तापलेल्या लोखंडाने पाणी जसं शोषून टाकावं त्याप्रमाणे जितके लोक यात प्रविष्ट झाले त्यांची वहिवाटीत असलेली नाव रूप सर्व पुसून टाकली जात आहेत. काही शिल्लक राहत नाही पाठीमागे. नाव रूप काही शिल्लक राहत नाही. लेली ह्यसे ग्रसमानस समंताल लोकान समग्रान वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत समग्रम भासस्तवोग्राह प्रतपती विष्णू. म्हणजे आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळत असता त्यांना तू चाटत आहेस आणि हे विष्णू तुझे उग्र प्रकाश तेजांनी सर्व जगाला व्यापून ताप देत आहे. यावर व्याख्यान करतात, आणि एवढेही करुणी भक्षण नाही उणेपण भुके लागी ऐसा लोकोत्तर जठराग्नी येथ जाहाला प्रदीप्त तुझा देवा. म्हणजे अर्जुन म्हणतो, देवा एवढं जेवण करूनही तुझ्या भुकेला उणेपणा नाही ना, बस पुरे असं तू म्हणतच नाहीस ना. मग असं तुझ्या जठराग्नीचं असामान्य प्रज्वलन कसं उदयाला आलं आहे हेच कळत नाही. एवढं खाऊन सुद्धा नको म्हणतच नाहीस, येऊ द्या, जेवढं येईल तेवढं स्वाहा. उदाहरण देतात की जसा एखादा रोगी हा तापातून उठला की त्याला खा सुटते, खूप खावं वाटतं, किंवा भिकाऱ्याला दुष्काळ संपून सुकाळाचे दिवस उजाडले म्हणजे खा सुटते, त्याप्रमाणे भुकाळूपणाने ओठांचा भाग चाटीत असताना त्या जिभांची हालचाल करण्याची तुझी त्वरा दिसते रे. एक नाही ना, अनेक मुख आहेत ना, म्हणून अनेक जिभांची हालचाल करण्याची त्वरा दिसते. आणि तसंच भक्ष्याच्या नावाने जे काही जगात असेल त्यापैकी एकही पदार्थ या तुझ्या तोंडापासून उरलाच नाही. कसे कडक भुकेलेपणाचे नाविन्य आहे रे. काय समुद्राचा एकच घोट करून प्यावा, एका घोटीपोटी घ्यावे सागरास, करावा की घास पर्वताचा, किंवा पर्वताचा घास गट्ट गिळून टाकावा, अथवा संपूर्ण ब्रह्मांड दाढेत घालावं, किंवा काय सर्व दिशाच गिळून टाकाव्यात, आकाशातल्या चांदण्या चाटून घ्याव्यात, अशी ही तुला स्वभावतःच हाव होत आहे. म्हणजे काय करावं तर समुद्र एका घोटात समुद्र पिऊन टाकावा, पर्वत एका घासात ते गट्ट करावेत, सर्व दिशा एकदाच गिळून टाकाव्यात, अशा पद्धतीची हाव तुझ्या ठिकाणी आहे असं दिसायला लागलंय. जशी विषय भोगाने इच्छा वाढते, सरपणाने अग्नीला जाळण्याचं सामर्थ्य चढतं, त्याप्रमाणे ही तोंड सारखी खातच असते तरी पुन्हा खा करीतच आहेत. कसं एकच तोंड पण केवढं पसरलं आहे. जसं वडवा नळात कवठ घालावं
त्याप्रमाणे या विश्वरूपाच्या जिभेच्या टोकावर त्रिभुवन टेकलंय. ही एका मुखाची कथा आहे रे. म्हणजे आतापर्यंत जे पाहिलं ना ते एका मुखाची कथा आहे. पण अशी कितीतरी विस्तीर्ण प्रज्वलित खा करणारी मुख असंख्य आहेत. पण आता इतक्या मुखांना खाण्याकरता इतके त्रिभुवन कुठून आणायचे आणि इतक्या मुखांना आहार मिळण्याची शक्यता नसताना देवाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मुख का स्वैरपणे वाढवली असा प्रश्न निर्माण झाला. अरे हे गरीब बिचार जग तुझ्या वदनातून निघणाऱ्या ज्वाळेचे भक्ष्य झालाय. जसं एखाद्या वणव्याच्या वेढ्यामध्ये हरिण सापडावं त्याप्रमाणे या विश्वाची अवस्था झाली आहे. तसंच या विश्वाचं झालंय. अरे हा देव नव्हे तर हा लोकांचे पापकर्मच जणू काही पुढे आलाय किंवा जगरूपी जलचरांना काळाने जाळ्यामध्ये अडकवलंय. हा देवाच्या रूपाने जगाचं पाप पुढे आलं, त्याच्यामुळे सर्वस्वी नाश झाला ना, मरण समोर आलं ना. म्हणून सांगतात की आता या अंगाच्या तेजाच्या फाशातून हे चराचर कोण बाहेर काढेल, कुठून बाहेर निघेल. हे देवाचे तोंड नसून पेटलेली लाखेची घरच जगाला प्राप्त झाली आहे. अग्नी आपल्या दाहकपणाने आपण लोकांना किती प्रमाणात पोळत असतो हे स्वतः कधीच जाणत नाही, परंतु तो ज्याला लागतो त्याची प्राणाने सुटका होत नाही, म्हणजे त्याचे प्राण वाचत नाही. अग्नीला कळतं काय आपण याला किती त्रास देतोय, पण ज्याला तो अग्नी पोळतो त्याचा मात्र प्राण जातो, त्याची त्यापासून सुटका होत नाही. किंवा माझ्या तीक्ष्णपणाने मनुष्य कसा मरतो हे कधी शस्त्र जाणू शकतं का? नाही. किंवा आपला घातक मार कसा आहे हे जसं विष जाणत नाही, त्याप्रमाणे देवा तुला आपल्या उग्रपणाची काही आठवण देखील नाहीये, परंतु अलीकडच्या मुखात जगास खाणं मात्र संपत आले आहे. हो, जे तिथे समोर जे काही एक मुख होतं ना तिथे, अरे तू सर्व देहात एकच आत्मा आहेस, सर्व विश्वाला तू एक व्यापक आहेस, तर मग आमच्या करताच यमासारखा होऊन पुढे का आला आहेस? तरी मी आता जगण्याची आशा सोडली देवा, आणि मी मरत असताना तूही माझी भीड धरू नकोस, परंतु तुझ्या मनात आहे तरी काय ते उघड खुशाल एकदाच बोलून टाक. या उग्र रूपाला अजून तू किती वाढवणार आहेस? बाबा रे, अंगी असलेल्या भगवंतपणाची थोडी तरी आठवण कर, नाहीतर माझ्यापुरती कृपा तुझ्याजवळ आहे का ते तरी बघ. आख्या हिमे को भगवान उग्र रूपो नमोस्तुते देववर प्रसिद्ध विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिम. म्हणजे भयंकर रूप धारण केलेलं आपण कोण आहोत हे मला सांगा. देवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो, तू प्रसन्न हो. जगाच्या पूर्वी असलेल्या तुला मी विशेष रूपाने जाणण्याची इच्छा करतो, कारण तुझी उग्र रूप धारण करण्याची प्रवृत्ती कशा करता आहे हे मात्र मी जाणू शकत नाहीये. त्रैलोक्याचे मूळ कारण तू होसी, वेद्य तू वेदांसी पद्मनाभा, विश्वासी तू वंद्य होसी चक्रपाणी, ऐकवी नविनी एक वेळ. ही गंमतच आहे की नाही? एकदा हा परमात्मा कोण आहे त्याविषयी स्पष्ट रीतीने बोलतोय, तर दुसऱ्या बाजूला तुझं हे का चाललेलं आहे हे मला काहीच कळत नाही असंही सांगतोय. अर्जुनाच्या बोलण्यामध्ये थोडीशी गंमतच आपल्याला पाहायला मिळते. असो, तो म्हणतोय, हे वेदवेद्या, त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या पूर्वीही सत्ता रूपाने असलेल्या विश्ववंद्या, एक वेळ माझी एवढी विनंती ऐक. काय असं म्हणजे एवढी माझी विनंती ऐक असं बोलून त्या वीर अर्जुनाने मस्तकाने त्या भगवंताच्या चरणाला नमस्कार केला आणि मग म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे. तरी सर्वेश्वर भगवंताने ती ऐकावी.
मी माझं समाधान होण्याकरता विश्वरूप कसं असतं त्याचं ध्यान कसं करावं हे तुला विचारलं होतं, आणि तू तर एकाच वेळी त्रिभुवनांना गिळत उठलास. तरी तू कोण आहेस आणि इतकी भयानक मुख एकत्र का जमवली आहेस? तसेच सर्वच हातात शस्त्र का बरं सज्ज ठेवली आहेस? आणि तू जेव्हा जेव्हा रागीटपणाने मोठा होऊन आकाशाला कमीपणा आणतोस, तेव्हा तेव्हा डोळे भयानकपणाने वटारून भीती का दाखवतोस? तू इथे यमाशी स्पर्धा का करत आहेस? आणि हे सर्व करण्यातील तुझा उद्देश काय आहे हे मला सांग. आणि अर्जुनाच्या या प्रश्नांना उत्तर देण्याकरता भगवान म्हणाले, मी कोण आहे, मी कशा करता उग्रतेसह वाढत आहे हे विचारत आहेस ना, तर सांगतो ऐक. म्हणजे एवढं सर्व होत असताना सुद्धा शेवटी तो अर्जुनच धीरच की त्या देवाची पुन्हा पुन्हा प्रार्थना करतोय, देवा मी तुला वेगळ्या दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करत होतो, तू मला हे स्वरूप दाखवलंय, हे कशा करता, या पाठीमागचा अभिप्राय काय हे सांग. नशीब आहे अर्जुनाचं की अर्जुनाने आपले प्राण सोडले नाही. आपल्यासारखा एखादा सामान्य जर असता तर केव्हाच प्राण सोडले असते, पण अर्जुनाने मात्र ते केलं नाही. खरोखर अर्जुन धैर्यवान आहे. असो, मग आता या अर्जुनाच्या प्रश्नांना भगवान उत्तर देणार आहेत. श्री भगवान उवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋते पित्वां न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. भगवान म्हणाले, अरे मी लोकांचा नाश करणारा आणि त्याकरताच वाढलेला काळ आहे. लोकांचा संहार करण्याकरता येथे प्रवृत्त झालेलो आहे. आणि जे शत्रू पक्षातील सैन्यामध्ये योद्धे उपस्थित आहे ते सर्व तुझ्या वाचून देखील नाहीसे होतील. म्हणजे तू मारले तरच ते मरणार आहेत असं नाही, तू जरी नाही मारले तरी सुद्धा ते नाहीसे होणारच आहेत. यावरती व्याख्यान करतात, ऐकोनी हे बोल म्हणे नारायण, कोण मी म्हणून विचारेसी, आणि कासयासी ऐसा भयंकर, वाढवी विस्तार आपुला मी. भगवान म्हणतात, मी काळ आहे हे निश्चित समज, आणि लोकांचा संहार करण्याकरता मी एवढा वाढलो आहे. त्याकरताच मी पुष्कळ तोंड पसरलेली आहेत आणि आताच या सर्वांचा ग्रास करेन. त्यावेळेला अर्जुन म्हणे, मागील संकटात त्रासून अनंता प्रार्थिले मी, परितोषला हा कैसा विपरीत, जाया वाढवित उग्र रूप. अर्जुन म्हणतो, हाय हाय, अरे हे सैन्य तोंडात जात असल्याच्या मागच्या संकटाला मी त्रासलो, म्हणून देवांनी प्रसन्न व्हावे अशी मी प्रार्थना केली होती. तोच हा देव नको त्या वाईट रूपाने प्रसन्न झालाय. त्याचबरोबर देवांनी विचार केला की जीविताची आशा सोडणाऱ्या आपल्या या कठोर बोलण्याने अर्जुन कष्टी होईल, म्हणून लागलीच भगवान म्हणाला, अर्जुन मी काळ आहे हे खरं, पण यात एक वेगळाच उद्देश आहे. म्हणजे भगवान म्हणाले ना की आता या सर्वांचा मी ग्रास करणार आहे. त्यावेळेला अर्जुन म्हणाला की अरे पहिल्याच संकटाला मी त्रासलो आणि त्यात पुन्हा तू हा उग्रपणा वाढवतोय, म्हणून देवाने प्रसन्न व्हावं अशी मी प्रार्थना केली होती, तर हा देव तर वाईट रूपाने प्रसन्न झालाय असं अर्जुनाला वाटेल आणि आपल्या जीविताची आशा सोडणाऱ्या या कठोर बोलण्याने अर्जुन कष्टी होईल. म्हणून भगवान म्हणतात की अरे मी काळ आहे हे खरं आहे, पण यात वेगळाच एक उद्देश आहे. काय? तरी आत्ताच जो काही संहार होणार आहे त्या संहार दुःखाच्या बाहेर तुम्ही पांडव असाल. म्हणजे ऐशा ह्या संहार संकटाची झळ तुम्हा न लगेल पांडवांसी. मी म्हणालो ना आत्ता की मी सर्वांना आता या ठिकाणी ग्रास करणार आहे, पण काळजी करू नका, त्यामध्ये तुम्ही पांडव वगळून सर्वांचा संहार होणार आहे.
तुमच्यावरती कोणतंही संकट नाही. आणि असं ऐकल्या क्षणी त्या अर्जुनाने त्यावेळेला जात असलेले प्राण सावरले. तो अर्जुन मरणरूपी महामारीत गेला होता, पण तो पुन्हा सावध झाला आणि मग भगवंताच्या बोलण्याकडे चित्त देऊ लागला. तर भगवान म्हणाले ना की सर्वांचा ग्रास करेन. अर्जुनला वाटलं बस आपणही यामध्ये गेलो आणि मरणार या कल्पनेने भावनेनेच अर्जुनाचे हातपाय गळाले होते. पण ज्यावेळेला भगवान म्हणाले की या संकटातून तुम्ही वगळले जाणार आहात, त्यावेळेला त्याला जरा बरं वाटलं. आणि आता तो देवाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला. त्यावेळेला देव असं म्हणाले की अर्जुना, तुम्ही पांडव माझे आहात आणि इतर सर्वांचा मात्र मी ग्रास करण्याकरता सरसावलो आहे, हे समजून घे. तोची देव म्हणे तुम्ही माझे भक्त म्हणून या मुक्त केले तुम्हा. तुम्ही माझे भक्त आहात म्हणून तुम्हाला मी सोडलेलं आहे, पण इतरांचा मात्र मी ग्रास करणार आहे. प्रचंड विद्युत अग्नीमध्ये लहानसा लोण्याचा गोळा जसा घालावा, त्याप्रमाणे हे जग माझ्या तोंडात असलेलं तू जे बघितलं आहेस ना, यावरून तरी असे समज की या जगात खात्रीने काहीही शिल्लक राहणार नाही. हे सैन्य जयप्राप्तीची व्यर्थ वल्गना करत आहेत. म्हणजे सुरुवातीला जो काही विषय आला होता विषाद योगामध्ये, की अर्जुनाला वाटत होतं की ज्यांच्या करता म्हणून राज्य वगैरेची अपेक्षा आहे त्यांनाच जर मारायचं असेल तर राज्य कशा करता. भगवान म्हणाले होते की अर्जुना, तुला असं वाटतं का रे की तू जर मारले नाही तर हे जिवंत राहणार आहेत? तर असं नाहीये. तू मार अगर मारू नको, यांचा अंत हा निश्चित आहे. आणि तू मारलं नाही तर हे जगणार आहेत असंही नाहीये. तर मी जो आहे हा सर्वांचा ग्रास करणारा आहेच, हे भगवंताने दाखवून दिलंय. आणि भगवान सांगतात की हे जे सैन्य आम्हाला विजय मिळेल वगैरे वल्गना करत आहेत, ते ह्या व्यर्थ वल्गना आहेत. कुंथती हे वीर शौर्याची या बळे, जमवूनी मिळे सैनिकांचे. पराक्रमाच्या मदावर आरूढ जे झालेले आहेत ते चतुरंग सैन्य रूप संपत्तीच्या बळावर महाकाळाशी म्हणजे माझ्याशी व्यर्थ स्पर्धा करत आहेत रे. हे सर्व अक्षहिणे सैन्याचे समुदाय जमून वीरवृत्तीच्या बळाने गुरगुरत आहेत आणि आपलं गजदळ यमावर ताण करणारे आहे असं वर्णन करतायत. हे योद्धे म्हणतात की आम्ही या ईश्वर सृष्टीच्यावर ताण करणारे दुसरी सृष्टी करू, प्रतिज्ञा करून मरणाला मारू आणि या जगाचा घोट पिऊन टाकू, किंवा ही पृथ्वी सगळीच गिळून टाकू, आकाश वरच्यावर जाळू, एवढंच काय पण बाणाने वाऱ्याला गिळून टाकू, प्रतिबंध करू. हे त्यांचे बोल जे आहेत हे प्रतिपक्षाला शस्त्रांपेक्षा तीक्ष्ण आणि अग्नीपेक्षा दाहक दिसतात. या बोलण्यातील मारकपणाच्या मानाने काळकूट विष देखील मधुरच म्हणावं लागेल. पण असं जरी यांचं बोलणं एकमेकांमध्ये चाललेलं असेल ना, तरी देखील हे गंधर्व नगरीचे लोट आहेत. म्हणजे जसं आकाशामध्ये असे सुंदर महाला दिसतात ना आपल्याला, ढगांचे असे आकार दिसतात की अरे बा किती सुंदर घर आहे, किती सुंदर आकार आहे, पण तिथे कधी कुणी राहिलंय काय? तर नाही. त्याप्रमाणे हे सर्व जे काही बोलणं आहे ना हे पोकळ आहे, व्यर्थ आहे. हे म्हणजे गंधर्व नगरीचं लोट आहेत, पोकळीच्या पेंड्या आहेत आणि चित्रातील पुतळे आहेत असं जाण. अरे हा मृगजळाचा आलेला पूर आहे आणि हे सैन्य नसून कापडाचा जसा सर्प केलेला असावा त्याप्रमाणे या सजवून आणि मांडून ठेवलेल्या बाहुल्या आहेत. यांच्याकडनं काहीही होणं शक्य नाहीये. किंवा चढवूनी नाना अलंकार मांडलेली साचार बाहुलीही. म्हणून पुढे सांगतात तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्
भुङ्क्ष्वराज्यं समृद्धं मयैवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. म्हणून अर्जुना तुला मी सांगतो, उठ, युद्धास तयार हो, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून ऐश्वर्य संपन्न राज्याचा भोग घे. अरे मीच या भीष्मादिकांना पूर्वीच मारले आहे, तू तर केवळ निमित्त आहेस किंवा निमित्त हो. आता सांगतात, सकळ ही सेना करी चळवळ, परी तिचे बळ ग्रासिले मी. आता ऐसे जाण मृत्तिकेची साच, जणू बाहुलीच निर्जीवही. भगवान म्हणतात, जे बळ यांना हालचाल करवतं ना, ते सर्व मी मागेच ग्रासून टाकले बळ. आता कुंभाराने केलेले मातीचे वेताळ जसे असतात तसे हे निर्जीव आहेत, फक्त मातीची बाहुली आहेत असं समज. यांच्यात काहीही सामर्थ्य उरलेलं नाही. किंबहुना हलवणारी दोरी तुटली तर त्या खांबावरील बाहुल्या वाटेल त्याने ढकलून दिल्या तरी त्या आपोआप उलथून पडतात. त्याप्रमाणे सैन्याचा हा पोकळ आकार मोडताना तुला मुळीच वेळ लागणार नाही. म्हणून लवकर उठ उठ, युद्धाला तयार हो, शहाणा हो, असं सांगतात. किंबहुना तुम्ही अज्ञातवासात असताना विराटाच्या गायी हरण करण्याच्या निमित्ताने तुमचा शोध काढावा, या हेतूने कौरव जेव्हा मत्स्यपुरात आले तेव्हा गायी हरण करताना तू सर्वांना एकदम मोहनास्त्र घातले आणि मग त्या विराटाच्या अति भित्र्या उत्तराने ओढून सर्वांना नागवं केलं. म्हणजे काय केलं, अर्जुनाने मोहनास्त्र वापरलं, त्याचा प्रयोग केला. यामुळे सर्व कौरव पक्षीय जे आहेत हे त्या ठिकाणी निद्रिस्त झाले आणि भित्रा असलेलं जो उत्तर आहे त्याने सर्वांच्या अंगावरील वस्त्र देखील काढून घेतले होते. एवढी या कौरवांची दुर्दशा केली होती. मग भित्र्या उत्तराने यांच्या अंगावरील वस्त्र ओढून घ्यावं असे ते बलहीन झाले होते. आता तर हे कौरव त्यापेक्षाही बलहीन झाले आहेत आणि आयता युद्धाचा प्रसंग निर्माण झाला आहे. तर आता यांना मार व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असं यश तू पदरामध्ये पाडून घे. ही फार मोठी कथा आहे विराट नगराच्या संदर्भातली. आता मी ती या ठिकाणी व्यक्त करत नाही. आणि म्हणून हे यश तू पदरात पाडून घे. आणि कोरडं यशच नाही तर संपूर्ण राज्यही त्याबरोबर येत आहे. तरी हे सव्यसाची अर्जुना, तू या युद्धाकरता केवळ निमित्त हो. सव्यसाची या शब्दाचा एक अर्थ असा दिलेला आहे की जो दोनही हातांनी बाण चालवू शकतो त्याला सव्यसाची असं म्हटले गेलेलं आहे. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. म्हणजे द्रोणाचार्य, भीष्म, जयद्रथ, कर्ण तसेच इतर योद्धेवीर या सर्वांना मी मारलेलंच आहे. तू यांना मार, भयाने व्यथित होऊ नकोस, युद्ध कर. या युद्धामध्ये तू प्रतिपक्षांना निश्चित जिंकशील. बघा, दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी हे युद्ध का नको या संबंधामध्ये अर्जुनाने एक विकल्प असाही मांडला होता की देवा, जर आम्ही युद्ध केलंच तरी देखील या युद्धाचा परिणाम काय असेल, या युद्धामध्ये आम्ही जिंकू की न जिंकू हे देखील आज माहिती नाहीये. मग अशा अनिश्चिततेच्या स्थितीमध्ये आम्ही युद्ध का म्हणून करावं हा प्रश्न निर्माण होत होता. तर त्याचं उत्तर आता भगवान या ठिकाणी देत आहेत की निश्चितपणे तू या युद्धामध्ये जिंकशील. का जिंकशील? तर कारण की हे सर्व जे आहेत ते मी मारलेले आहेतच, यांचं सर्व बळ मी काढून घेतलेलं आहे. त्यामुळे आता तुला यांना मारणं अवघड नाहीये. ज्याप्रमाणे निर्जीव असलेल्या
बाहुल्या, पुतळ्या यांना मारणं जसं सोपं आहे त्याप्रमाणे तुला हे सोपं होणार आहे. म्हणून आता व्याख्यान करतात, नको बाळगूच द्रोणाची तू क्षिती, नको धरू भीती भीष्माचीही, चालवू हे शस्त्र कर्णावरी कैसे, नको मनी ऐसे आणू काही. म्हणजे द्रोणांचा मान राखू नकोस, भीष्मांचं भय धारण करू नको, आणि कर्णावर कसं शस्त्र धरू असंही म्हणू नकोस. जयद्रथाला मारण्याचा कोणता उपाय करावा ते तू तुझ्या चित्ताने चिंतन करूच नकोस. काय ते जयद्रथाचं वर्णन असं होतं म्हणे की जयद्रथाला जर मारलं तर त्याचे वडील समुद्रकिनारे कुठेतरी एक ठिकाणी अनुष्ठान तप करीत बसलेले होते. त्याचं मस्तक थेट त्यांच्या ओंजळीमध्ये पडलं पाहिजे तर जयद्रथ मरेल, अन्यथा जयद्रथाला मारणारा जो आहे त्याच्याच मस्तकाचे हजारो तुकडे होतील, अशी स्थिती होती. आणि यामुळे जयद्रथाचा वध ज्यावेळेला अर्जुनाने केला त्यावेळेला तो बाण अशा रीतीने मारला की त्या बाणासहित ते मस्तक तिथे बसलेल्या त्याच्या वडिलाच्या ओंजळीत जाऊन पडलं, नाही तर अर्जुन मरण्याची परिस्थिती होती. त्यामुळे अर्जुनाला कसं मारावं, कोणता उपाय करावा हे तू चित्ताने चिंतन करू नकोस. आणि आणखी जे जे नावाजलेले वीर आहेत ना ते सर्व चित्रातले सिंह आहेत असं मानावं. आणि जणू ते एक एक ओल्या हाताने पुसून घ्यावेत इतके अस्थिर आहेत. चित्रातला सिंह जसा एक एक ओल्या हाताने पुसून घ्यावा तसे ते अस्थिर आहेत. अर्जुना, यावरही जे इतर वीर योद्धे आहेत ते सर्व मी गिळून टाकले आहेत. अरे हा काय खरोखरी युद्ध संबंधी सैन्याचा समुदाय आहे? अजिबात नाही. हा तर सर्व मिथ्या आभास आहे. या सर्वांचं आयुष्य मी हरण केलेलंच आहे. म्हणून हे माझ्या तोंडात पडलेले जेव्हा तू पाहिलेस तेव्हाच यांचं आयुष्य संपलं होतं. आता पोकळ सोपटे फक्त शिल्लक राहिलेले आहेत. म्हणून लवकर उठ. मी यांच्या बळाला मारला आहेच, तू केवळ देहाला मार आणि खोट्या शोक संकटामध्ये शिरू नकोस. आपणच लगोऱ्याच्या खेळामध्ये जसे 4-6 लाकडाचे ठोकळे एकावर एक मांडून खिळखिळे लक्ष तयार करावे आणि मग चिंध्यांच्या चेंडूने वेधून पाडावे, तसं तुझं निमित्त आहे असं जाण. आपण चेंडू लगोरी वगैरे जे खेळतो त्यामध्ये एकावर एक असे काही लाकडी वगैरे ठोकळे ठेवले जातात. आणि ते ठोकळे ठेवतानाच कसे असतात की ते काही अगदी पक्के ठेवलेले नसतात, एकमेकांवर फक्त अधांतरे ठेवलेले असतात, त्यामुळे ते खिळखिळेच असतात. आणि मग एखाद्या चिंध्यांच्या चेंडूने वगैरे त्यावर वेध घेतला जातो, ते पाडले जातात आणि ते पुन्हा रचायचे. त्याला लिंगोरच्या वगैरे असं देखील अनेक भागामध्ये म्हटलं जातं. हे जसं आहे त्याप्रमाणे तुझं फक्त निमित्त आहे असं जाण. बाबा रे, तुझ्या विरुद्ध जे काही झालं होतं ते उत्पन्न होता क्षणीच वाघाने नेलं असं समज. आणि आता तो राज्यासह साठवलेलं यश भोग. तुझे भाऊबंद सहजच राज्याच्या मदाने उतू जात होते आणि जगात बलवान दुरभिमानी झाले होते. ते मी कष्ट न लागता उघड उघड मारले आहेत. म्हणून अर्जुना, या गोष्टी विश्वाच्या प्रतिज्ञापत्रावर लिहून ठेव आणि विजयी हो. ऐशा थोर गोष्टी विश्वाच्या वाकपटी म्हणजे तोंडी किंवा प्रतिज्ञापत्रावर लिहून किरीटी यश जोडी. आता इथपर्यंत भगवान अर्जुनाला म्हणालेले आहेत, बोलले आहेत. इथे पुढे संजय याच्या मुखामध्ये शब्द दिलेला आहे, श्लोक दिलेला आहे. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीत भीतः प्रणम्य. संजय म्हणतोय, भगवान श्रीकृष्णाचं हे वचन ऐकून हात जोडलेला
आणि कापत असलेला अर्जुन भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करून अतिशय भयभीत होऊन पुन्हा एकदा नम्र होऊन सदगदित कंठाने पुनरपी श्रीकृष्णाला बोलू लागलाय. काय म्हणतोय संजय, त्याचा अनुवाद स्वामी करतायत. राहिले अपूर्ण ज्याचे मनोरथ, ऐसा जो का नाथ कौरवांचा, तया सांगत आहे संजय हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा. ज्याचे मनोरथ अपूर्ण राहिलेला आहे, जो कौरवांचा नाथ आहे म्हणजे जो धृतराष्ट्र आहे, त्याला हे सर्व संजय सांगतोय. काय सांगतोय? आपल्या पुत्रांना विजय प्राप्त होण्याची इच्छा अपुरी राहिलेल्या किंवा विजयाविषयी साशंक झालेल्या त्या कुरु देशाच्या राजा धृतराष्ट्राला हा संजय सांगतोय की मग सत्यलोकापासून गंगेचं पाणी सुटल्यानंतर खळखळ वाजत जसं खाली येतं, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या गंभीर वाणीने त्या अर्जुनाला तो कृष्ण बोलता झाला. काय बोललाय? किंवा दुसरं उदाहरण देत आहेत. म्हणजे हा श्लोक जो आहे, भगवान काय बोलले ते सांगणार नाहीयेत. हा श्लोक हे अभंग भगवान कसे बोलले आहेत हे सांगणार आहे. किंवा मोठ्या मोठ्या मेघांचे लोट एकाच वेळी जसे गडगडाट करतात, किंवा मंदराचलाने मंथनाचे वेळी क्षीर समुद्र जसा घुमघुमून टाकला, त्याप्रमाणे विश्वाचं मूळ कारण, व्यापक व अनंत रूप धारण करणाऱ्या श्रीकृष्णाने गंभीर व मोठ्या स्वराने हे भाषण केले. आणि ते भाषण अर्जुनाने थोडंसं ऐकलं आणि त्याच्या मनात सुख किंवा भय यापैकी कोणतं दुप्पट वाढलं ते समजत नव्हतं, पण त्याचं सर्वांग मात्र कापू लागलेलं आहे हे प्रत्यक्ष दिसत होतं. नम्रपणाने देहाचे मुटकुळे खाली लवले होते, तसंच हाताचे संपुट जोडलेलं होतं आणि तो वेळोवेळा चरणांवर मस्तक ठेवीत होता. तसंच काही बोलण्याचा प्रयत्न करावा तर आधीच गळा दाटलेला होता. हा सुखाचा आविष्कार होता का भयाचा, याचा तुम्ही श्रोत्यांनीच विचार करावा. म्हणजे काही बोलता येत नव्हतं, गळा दाटून आलेला होता. मग सुखामुळे का भयामुळे हे काहीच कळत नव्हतं. म्हणे मुखातून शब्द काढावया पाहे तव दाटत आहे कंठ त्याचा, म्हणावे हे काय सुख किंवा भय, तुम्हीच निर्णय करा ह्याचा. कुणाला म्हणतोय? संजय धृतराष्ट्राला म्हणतोय. परंतु त्यावेळी देवाच्या बोलण्याने अर्जुनाला हे असं झालं हे मात्र मी जाणलं आहे. मग तो अर्जुन तसाच भीत पुन्हा एकदा चरणांना नमस्कार करून नंतर म्हणाला, महाराज आपण असे म्हणालात ना. अर्जुन उवाच, आता अर्जुन म्हणतो, स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्यत्यनुरज्यते च, रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. म्हणजे अर्जुन म्हणाला, हे इंद्रियांच्या प्रेरका ऋषिकेश या शब्दाचा अर्थ इंद्रियांच्या प्रेरका श्रीकृष्णा, तव प्रकीर्त्या तुझ्या प्रकृष्ट कीर्तीच्या योगाने जगत प्रहृष्यते अनुरज्यतेच, हे जगत हर्षाला पावतं आणि तुझ्यावरही प्रेम करतं, हे योग्यच आहे. राक्षस भयभीत होऊन दाही दिशांकडे पळतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करतात, हेही योग्य आहे. म्हणे सांगितले ऐसे जे आपण, अर्जुना मी जाण असे काळ, ग्रासित असे विश्व की तो माझा खेळ, बोल हा आढळ मानू तुझा. तुम्ही म्हणाला होतात ना देवा की अर्जुना मी काळ आहे आणि सर्वांचा ग्रास करावा हा तर माझा खेळ आहे, तर हे तुझं म्हणणं खरं आहे आणि न ढळणारं आहे असं आम्ही कदाचित मानू. परंतु देवा, काळरूप असलेला तू आज जगाच्या स्थितीच्या म्हणजे
जगत पालनाच्या वेळी, आता तर काही प्रलय नाही ना, आता तर जग सध्या पालन करायचंय. ज्या वेळेला कल्पांत होईल त्या वेळेला जगत संहार करायचा आहे. मग अशा जगाच्या स्थितीच्या वेळी किंवा जग राहण्याच्या वेळी, पालनाच्या वेळी हा जगाचा ग्रास करावा हे विचाराशी सुसंगत नसलेलं कसं वागतोयस? म्हणजे आत्ता जर जगाचा ग्रास करायचा नाहीये, जग सर्व संपवायचं नाही, तर तू आत्ता हे उग्ररूप कसं आणि कशा करता धारण केलं आहेस, हे सुसंगत नाहीये. आज अंगात असलेलं तारुण्य बाहेर काढायचं आणि नसलेलं ते म्हातारपण अंगात कसं आणावं? तर अशा काही अशक्य गोष्टी आहेत. म्हणून जगाचा संहार हा जगत पालनाच्या काळात करू म्हटलंस तरी ते बहुत करून होणे शक्य नाही ना. म्हणजे अरे अनंता, 4 प्रहर पूर्ण न होता कोणत्याही युगाच्या काळात मध्यान्नाला सूर्य मावळतो काय? आपण पाहून आलो ना, 3 तासाचा 1 प्रहर. मग 4 प्रहर म्हणजे किती तास झाले? 12 तास झाले. 12 तासांनंतर 4 प्रहरानंतर सूर्य मावळतो ही गोष्ट मान्यच आहे. परंतु 4 प्रहर पूर्ण न होता 2 प्रहरातच म्हणजे मध्यान्नातच सूर्य कधी मावळतो का? बरं, या युगात नाही, परंतु मागच्या कोणत्या तरी युगामध्ये असं झालं, असं तरी काही आहे काय? नाही ना. मग महाराज, अखंडित काळस्वरूप असलेल्या तुझ्या जगाच्या उत्पत्ती स्थिती नाशाच्या या 3 वेळा आहेत, हे तर मान्य आहे की नाही? आणि ते 3ही वेळा आपापल्या अवस्थेत संपन्न आहेत, सामर्थ्य संपन्न आहेत. म्हणजे एक वेळ अशी आहे की त्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती होते, दुसरी वेळ अशी आहे की त्यामध्ये सृष्टीचं पालन होतं, आणि तिसरी वेळ अशी आहे की ज्यामध्ये सृष्टीचा संहार होतो. हे जर तुला मान्य आहे आणि या 3ही वेळा आपल्या सामर्थ्याने संपन्न आहे, हे देखील तुला मान्य आहे, म्हणजे काय? ज्यावेळी जगाची उत्पत्ती होऊ लागते त्यावेळेला जगाची स्थिती आणि नाश हरपून जातात. उत्पत्ती काळामध्ये स्थिती आणि नाश नसतात, आणि स्थितीच्या काळामध्ये उत्पत्ती आणि नाश मिरवत नाही, म्हणजे उत्पत्ती नाश नसतात. हे तर तुला मान्य आहे की नाही? ज्या वेळेला निर्माण होतंय त्यावेळेला स्थिती आणि संहार नाही, ज्या वेळेला स्थिती आहे त्यावेळेला उत्पत्ती आणि संहार नाही, ज्या वेळेला संहार होतोय त्यावेळेला उत्पत्ती आणि स्थिती नाही. हे तर तुला मान्य आहे की नाही? जिये वेळी होय उत्पत्ती समाय, नाही स्थिती लय तिये वेळी. स्थितीची या वेळे उत्पत्ती प्रलय दोहींचाही लय होत असे, आणि तेवी प्रलयाची वेळ येता मग स्थिती आणि सर्ग मावळती. असे क्रम अनादि अढळ सदा सर्व काळ अबाधित. असा जो आहे अनादि क्रम अढळ आणि सदा सर्व काळ अबाधित आहे, हे तर मान्य आहे की नाही? मग या संबंधामध्ये ना थोडीशी एक शास्त्रीय परिभाषा आहे, विचार आहे, तो थोडासा व्यक्त करतो. म्हणजे या अभंगातील, या अभिप्रायातील न्यायशास्त्रीय भाव असा आहे की कोणत्याही पदार्थाचा आणि त्याच्या अभावाचा एका काळात असण्याचा विरोध असतो. उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे 3 मुख्य भावविकार आहेत. या 3 विकारांशिवाय वृद्धी, परिणाम, अपक्षय असे 3 अवांतर विकार आहेत. म्हणजे वृद्धी, परिणाम आणि अपक्षय असे 3 अवांतर विकार आहेत. एकंदरीत जगामध्ये किती भावविकार सांगितलेले आहेत? 6 भावविकार सांगितलेले आहेत. एक उत्पत्ती, दुसरा स्थिती, तिसरा वृद्धी, वाढणे, त्यानंतर परिणाम म्हणजे बदल होणे, अपक्षय आणि नाश. मी सांगतो बघा. झाड निर्माण झालं, उत्पत्ती. झाड आहे, अस्तित्वात राहिलं, स्थिती. झाड वाढलं, वर्धते, तिसरा भावविकार. त्या झाडाच्या स्वरूपामध्ये बदल झाला, परिणाम. झाड हळूहळू क्षीण व्हायला लागलं, अपक्षय. आणि झाड नष्ट झालं, नाश. असे 6 भावविकार आपल्याला पाहायला मिळाले. अस्ति जायते, अस्ति वर्धते,
विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती असे 6 भाव विकार. यापैकी उत्पत्ती, स्थिती आणि नाश म्हणजे जायते, अस्ति आणि विनश्यती हे मुख्य भाव विकार आहेत की नाही? आहेत. आणि 3 अवांतर विकार आहेत. पण ह्या 3 अवांतर विकारांचा या पहिल्या उत्पत्ती, स्थिती, नाश यांच्यामध्येच अंतर्भाव होतो. कारण अवयवांची वाढ होणं म्हणजे वृद्धी आहे. ही वाढ अल्प अवयवापासूनच उत्पन्न झालेली असते, म्हणून वृद्धीचा अंतर्भाव उत्पत्तीत होतो. बरं, पूर्वावस्थेचा त्याग होऊन दुसऱ्या अवस्थेची उत्पत्ती म्हणजे परिणाम. यामुळे परिणामाचा अंतर्भाव देखील उत्पत्तीतच होतो. आणि अवयवांचा नाश म्हणजे अपक्षय आहे. यामुळे अपक्षयाचा नाशात अंतर्भाव होतो. अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे 3च भावविकार मुख्य आहेत. आता या 3 विकारांचा एका काळात राहण्याविषयी परस्पर विरोध आहे. तो कसा आहे बघा. ज्या काळात उत्पत्तीचा प्रागभाव असतो त्याच काळात स्थितीचा व नाशाचा अत्यंत अभाव असतो. आपण हे प्रागभाव, अत्यंत भाव, अन्योन्य भाव आणि प्रध्वंसाभाव हे पाहून आलेलो आहोत. थोडासा तो विचार करा. त्यानंतर उत्पत्तीने म्हणजे स्थिती म्हणजे अस्तित्व प्राप्त झाल्यावरच कोणत्याही पदार्थाचा नाश होत असतो. म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे 3 विकार उत्पन्न होणारी कार्य आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे उत्पन्न होणाऱ्या कार्यासंबंधी नैयायिकांचे हे 4 सिद्धांत आहेत. जे प्रागभावाचा प्रतियोगी असतं ते कार्य असतं. जे कार्याच्या उत्पत्तीला प्रागभाव कारण आहे. 2, कार्य उत्पन्न होते त्याच क्षणी प्रागभावाचा नाश होतो. 3, आणि म्हणून प्रागभावाचा आणि प्रतियोगी रूप कार्याचा विरोध असतो. 4, हे 4 सिद्धांत आहेत नैयायिकांचे उत्पन्न होणाऱ्या कार्याच्या संबंधी. आणि या सिद्धांतानुसार जगाचा उत्पत्ती विकार हा उत्पन्न होण्यापूर्वी उत्पत्ती विकाराचा प्रागभाव असतो. म्हणजे निर्माण होण्यापूर्वी त्या वस्तूचा अभाव असतो की नाही, याला प्रागभाव म्हटलेलं आहे. आणि या प्रागभाव काळामध्ये जगाची उत्पत्तीच नसल्यामुळे स्थिती विकाराचा आणि नाश विकाराचा सहजच काय असतो? अत्यंत अभाव असतो. म्हणजे ज्यावेळेला जग निर्माण झालं नाही त्यावेळेला जग आहे किंवा जग नष्ट होतं, या 2 भावविकार असू शकतात का? याची उत्पत्तीच नाहीये तर जग आहे आणि जग नष्ट होतं, या 2 गोष्टी संभवतच नाही. म्हणून त्यांचा सहजच काय असतो? अत्यंत अभाव असतो. बरं, ज्या वेळेला उत्पत्ती विकार उत्पन्न होतो म्हणजे ज्यावेळेला जग निर्माण होतं त्यावेळेला त्याच्या मागचा प्रागभाव जो असतो तो नष्ट होतो. म्हणजे त्यावेळेला त्याच्या अगोदर जो जगाचा अभाव होता हा प्रागभाव राहिला का? आता नाही. मग त्या काळामध्ये स्थितीचा अत्यंत अभाव जातो आणि त्या जागी प्रागभाव येतो. म्हणजे ज्या वेळेला आहे अशी स्थिती असते त्यावेळेला नव्हतं हा भाग बाजूला होतो की नाही? होतो. आणि नाशाचा देखील अत्यंत अभाव तसाच राहतो. म्हणजे प्रागभाव येतो आणि नाशाचा अत्यंत अभाव तसाच राहतो. म्हणजेच उत्पत्ती काळात स्थितीचा प्रागभाव असल्यामुळे स्थिती नसते आणि नाशाचा तर अत्यंत भाव असल्यामुळे नाश विकार उत्पन्न होण्याची सुतराम शक्यता नसते. आणि याच अभिप्रायाने माऊली म्हणतात, जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रलय हरपती. जे वेळी होय उत्पत्ती समय नाही स्थिती लय तये वेळी. बर, आता पुढे काय? उत्पत्तीच्या नंतर ज्यावेळेला स्थितिकाळ प्राप्त होतो तेव्हा उत्पत्ती विकाराचा अत्यंत अभाव झालेला असतो. म्हणजे उत्पत्ती झाली की त्याच्यानंतर स्थितिकाळ प्राप्त झाला की नाही, मग स्थितिकाळ जेव्हा प्राप्त झाला तेव्हा उत्पत्ती विकार जो आहे निर्माण होणं याचा अत्यंत भाव होतो. कारण की निर्माण झालंय, आता व्हायचं बाकी राहिलेलं नाहीये. आता स्थिती आहे, मग त्यामुळे उत्पत्ती विकाराचा त्या ठिकाणी काय झाला? अत्यंत अभाव झाला.
आणि स्थितीचा प्रागभाव नष्ट झाला, म्हणजे निर्माण झाला आहे याचा याचा जो काही अभाव होता तो नष्ट झाला की नाही. आणि नाश विकाराचा अत्यंत अभाव जातो आणि त्या ठिकाणी त्याचा प्रागभाव येतो. म्हणजे निर्माण झाले तर ते कधीतरी नष्ट होणारच आहे, म्हणजे नाश विकाराचा प्रागभाव त्या ठिकाणी येतो. म्हणून स्थिती काळामध्ये उत्पत्तीचा अत्यंत भाव झालेला असल्यामुळे उत्पत्ती विकार उत्पन्न होण्याची शक्यताच नसते. आणि स्थिती काळात नाश विकाराचा प्रागभावाचा काळ असल्यामुळे त्या प्रागभाव काळात प्रतियोगी रूप नाश विकार असण्याची शक्यता नसते. म्हणून त्यावेळी नाश विकाराची उत्पत्तीच झालेली नसते. या अभिप्रायानेच असं म्हणतात की स्थितीची या वेळी उत्पत्ती प्रलय दोहोचाही लय होत असे. ज्यावेळेला स्थिती असते त्यावेळेला उत्पत्ती प्रलय ह्या दोन गोष्टी नसतात. ज्यावेळेला उत्पत्ती असते त्यावेळेला स्थिती आणि लय नसतात, आणि ज्यावेळेला प्रलय असतो त्यावेळेला स्थिती आणि उत्पत्ती नसते. असा अनादिक्रम आहे. बर, नंतर सांगतात नाशाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती मावळून जातात. म्हणजे नाश काळात उत्पत्ती आणि स्थिती हे विकार नसतात. भाव असा की नाश विकाराची उत्पत्ती होते तेव्हा त्या नाश विकाराच्या काळात उत्पत्तीचा आणि स्थितीचा प्रागभावाच्या जागी अत्यंत भाव झालेला असतो. यामुळे प्रागभावाच्या अर्थात कारणाच्या अभावी जगाची उत्पत्ती आणि स्थिती उत्पन्न होत नाहीत. आणि म्हणून म्हटलेलं आहे की प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती दोन्हीही मावळतात. म्हणजे आता प्रलयाच्या वेळी देखील भावी काळातील नव्या जगाच्या उत्पत्ती विकाराचा प्रागभाव असतो हे वेगळं, परंतु पूर्वीच्या जगाच्या उत्पत्तीचा अत्यंत भाव असतो हे मात्र निश्चित. आणि हा नियम कोणत्याही कारणाने टळत नाही, कारण हा प्रकार अनादी आहे. थोडक्यात काय, अर्जुनाला असं सांगायचंय की देवा, जग निर्माण होणे, जग काही काळ टिकणे आणि त्यानंतर जग नष्ट होणे अशी एकंदरीत जगाची स्थिती आहे. आणि त्याकरता एक निर्धारित वेळ आपल्याला सांगितलेला आहे. मग असं असताना देवा, त्या निर्धारित वेळे अगोदरच, म्हणजे सध्या तर जग संपण्याची स्थिती नाहीये, जग संपण्याची वेळ नाहीये. मग असं असताना जग संपण्याची वेळ येण्याच्या अगोदरच तू असं हे उग्र रूप धारण करून हे सर्व जग अवेळी कसं संपवण्याचा प्रयत्न करत आहेस, हे तुला योग्य नाही हे अर्जुनाला दाखवायचं. म्हणजे आत्ताच तू हा संहार करावा असं नाही आहे. म्हणून हे उग्र रूप जे आहे हे कशा करता तू धारण केलेला आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे. म्हणून आज जर आता सर्व जग स्थितीचा भोग घेत असे चांग आज जरी, तरी सांग मी हे ग्रासिले सगळं ऐसे कैसे बोलसी तू. देवा, तू म्हणालास ना की हे सर्व मी ग्रास करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहे, तर मग आज तर प्रारब्ध प्राप्त भोगांनी भरलेल्या जगाने स्थिती काळात भोगांचा व्यवहार करावा असा नियम आहे. मग या परिस्थितीमध्ये तू जगाला गिळतोस, तू ग्रास करण्याकरता प्रवृत्त होतोस, हे मला पटत नाही. तेव्हा देवा एका विशेष अभिप्रायाने तेव्हा देव एका विशेष अभिप्रायाने म्हणाले, अरे केवळ या दोन्ही सैन्याचीच भरण म्हणजे आयुष्याची धारणा पूर्ण झाली आहे हे तुला मी प्रत्यक्ष दाखवलं आहे. म्हणजे सगळंच ग्रास करण्याकरता मी आता प्रवृत्त झालोय असं जे मी म्हटलंय ना, तर ते सर्व जगच नाही, तर फक्त या दोन्ही सैन्यातले जे काही सैनिक वगैरे आहेत या सगळ्यांचा ग्रास करण्याकरता मी प्रवृत्त झालोय आणि त्याकरताच हे उग्र रूप आहे असं मी तुला सांगतोय. सगळंच जग मी आत्ताच हे करणार नाही. म्हणजे थोडक्यात अर्जुनाला असं सांगायचं की देवा, अजून तर कल्पांत झाला नाहीये आणि कल्पांत न होताच तू कसं काय हे सर्वच ग्रास करण्याकरता प्रवृत्त झालास,
तर देव म्हणाले की अरे असं नाही, केवळ या दोन्ही सैन्यातलीच भरण म्हणजे आयुष्याची धारणा पूर्ण झाली आहे आणि हे मी तुला प्रत्यक्ष दाखवलं आहे. त्यामुळे या दोन्ही सैन्यातले जे सैनिक आहेत तेच फक्त नष्ट होणार आहेत. इतर जे जग आहे ते आत्ता नष्ट होणार नाही, ते जग योग्य वेळी नष्ट होणार आहे. म्हणून असं आहे की परमात्मा जग नष्ट करतो मान्य आहे, परंतु ते योग्य वेळी नष्ट करतो. मनाला वाटलं म्हणून लगेच तो संहार करतो असं नाही. त्या सर्व जीवांचा प्रारब्ध भोग वगैरे सर्व पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला योग्य वेळ येते त्याच वेळेला परमात्मा हा संहार करत असतो. म्हणून उत्पत्ती देखील योग्य वेळी, स्थिती देखील योग्य काळपर्यंत आणि संहार देखील योग्य वेळी, असा आपल्याला विचार आहे. आणि हा अभिप्राय बोलून दाखवत असताना म्हणजे योग्य वेळी जग नष्ट होईल, बाकी आता सध्या फक्त या सैन्यालाच मी मारणार आहे, हा अभिप्राय बोलून दाखवत असताना भगवंताला जोपर्यंत वेळ लागत गेला तोपर्यंत अर्जुन भयभीतच होता. पण ज्या वेळेला भगवंताचा अभिप्राय समजला त्यावेळेला अर्जुनाने सर्व लोक यथायोग्य स्थितीमध्ये सुखाने असलेले बघितले. म्हणजे आता सगळं जगच नष्ट होणार नाही हे अर्जुनाला कळाल्यानंतर त्याला बरं वाटलं आणि मग म्हणाला, देवा तू या विश्वरूपी नाट्याचा सूत्रधार आहेस. संपूर्ण जगत तुझ्या या आश्वासनाने पुन्हा पूर्वस्थितीवर आलं आहे. हे श्रीहरी, प्रल्हाद, गजेंद्रासारखे भक्त दुःख सागरात पडल्यानंतर तू ज्या प्रकाराने त्यांना वर काढलेस ती तुझी कीर्ती मी आता आठवत आहे. परी दुःखार्णवी पडले जे जीव, तयांचा सद्भाव पाहून या उद्धरसी त्यांसी प्रभो ऋषिकेशी, कीर्ती तुझी ऐसी आठवितो. म्हणून वेळोवेळी त्या कीर्तीचं स्मरण करत असताना महासुखाचा सोहळा आता मी भोगत आहे आणि त्या आनंदामृताच्या लाटेवर मी लोळत आहे. देवा, जगल्यामुळे हे जग तुझ्याविषयी प्रेम धारण करत आहे आणि त्या दुष्टांना तर तुझ्याविषयी अधिकाधिक वाकडेपणा आहे. म्हणून हे ऋषिकेशा, त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय रूप आहेस, म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडे पळतात आणि याच ठिकाणी जे इतर देव, सिद्ध, किन्नर किंवा किंबहुना चराचर आहेत हे तुला पाहून हर्षभरित होऊन नमस्कार करतात. मग आता पुढे हा देव कसा आहे किंवा या सर्वांनी तुला नमस्कार का बरे करू नये याविषयी अर्जुन जे बोलतो, कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे, अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत तत्परम यत. हे जे काही देवाचं स्वरूप वर्णन आहे हे स्वरूप वर्णन अर्जुन करण्याकरता प्रवृत्त होणार आहे आणि हा विचार आपल्याला उद्याच्या प्रवचनामध्ये ऐकायला मिळणार आहे. एकंदरीत या 11व्या अध्यायाचे 1406 अभंग आहेत आणि त्यापैकी 1033 अभंग या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. यामुळे उद्याच्या सत्रामध्ये अर्थात दिनांक 9/11/2020 रोजी हा 11वा अध्याय आपण पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहोत. थोडासा 5-10 मिनिट कमी अधिक वेळ जरी लागला तरी देखील एवढा विचार पूर्ण होईल अशी मला जरा खात्री वाटते. त्यामुळे उद्याला 11व्या अध्यायाची सांगता आपण करणार आहोत. आपलं पारायण वाचन त्या दृष्टीने आपण करावं अशी सर्वांना विनंती करतो. झालेली वाङ्मयीन सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी, समस्त संत मांदियाळीच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः.
शांती शांती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण